तर जय हिंद मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा चॅप्टर घेऊन आलोय, जो की आहे दिशावरती. दिशा म्हणजेच डायरेक्शन. तर यावरती नाही का खूप सारे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तसेच इतर एक्झाम मध्ये पण यावरती नाही का प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात, बरोबर आहे की नाही. तर दिशा हा चॅप्टर पाहण्या अगोदर नाही का आपल्याला माहित पाहिजे एकूण दिशा किती आहे, मुख्य 4 दिशा, त्याचबरोबर उपदिशा हे आपल्याला माहित पाहिजे. पण होतं काय, मुलांचं नाही का ज्यावेळेस एक्झाम मध्ये नाही का क्वेश्चन सोडवायला घेतात त्यावेळेस नाही का बऱ्याच जणांची गडबड होऊन जाते, कारण दिशा लक्षात येत नाही किंवा दिशा आठवतात पण कोणती दिशा कोणत्या साईडला आहे ते समजत नाही. त्यासाठी नाही का एकदम शॉर्टकटनुसार किंवा ट्रिकनुसार तुम्ही नाही का लक्षात ठेवा. तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर जे काही अगोदर जे बेसिक असेल ते बेसिक बघितल्यानंतर आपण त्याच्यावरचे गणित पण घेणार आहोत. तर चला बघा कशा पद्धतीने ध्यानात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी मी नाही का एकूण जे काही आपल्या मूळ दिशा म्हणजे मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4, एकूण 8 दिशा नाही का एकत्र तुम्हाला सगळं कसं लक्षात राहील ते या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा याप्रमाणे अशी डायग्राम आखून घ्यायची ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाईल त्यावेळेस, कारण आपण पेपर सॉल्व्ह करायच्या अगोदर जे काही बुद्धिमत्ता सॉल्व्ह करतो आपण त्यासाठी नाही का तुम्हाला दिशा माहीत पाहिजे. त्याचबरोबर अल्फाबेट्सवरती पण क्वेश्चन असतात, ते अल्फाबेट्स पण तुम्ही ज्यावेळेस एक रफ पेजवरती लिहून घेता त्या अगोदर करणं गरजेचं राहतं. तर बघा ह्या दिशा लक्षात कशा ठेवायच्या. तर बघा या ठिकाणी नाही का त्यासाठी नाही का एक शॉर्टकट बनवलेला आहे मी. तर तो बघा कसा आहे, अदन पवा वाजतो कसा उईपू. कसा वाजतो उईपू. तर बघा तुम्हाला फक्त एवढी लाईन ध्यानात ठेवायची, एवढं वाक्य ध्यानात ठेवायचं. एवढं वाक्य जर ध्यानात ठेवलं तर तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो का दिशा चॅप्टरवरचा तुमचा एकही गणित चुकणार नाही आणि तुम्हाला त्यावरती नाही का 100% जो मार्क्स आहे तो तुम्हाला भेटेल. तर फक्त तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे, अदन पवा वाजतो कसा उईपू. ज्याप्रमाणे भाऊ आपल्या गर्लफ्रेंडचा नंबर जर आपल्याला कसा लक्षामध्ये राहतो तर एवढं वाक्य तर आरामशीर लक्षात ठेवू शकतो ना, बरोबर आहे का नाही. तर ही दिशा म्हणजे ती दिशा नाही बरं का जी वर्गामध्ये बसलेली असायची आणि तू तिच्याकडे पाहायचा, तर ती दिशा नाही. ही दिशा म्हणजे आपल्या करिअरला दिशा देणारी दिशा समजतोय, कारण 1 मार्क असतो भाऊ याच्यावरती, बरोबर आहे का नाही. आणि तो सिंपल वाटणारा 1 मार्क्स पण आपल्या हातातून जातो. त्यामुळे नाही का हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघ अदन पवा वाजतो कसा उईपू, बरोबर. तर ठीक आहे, आता लक्षात तू म्हणशील का हे वाक्य तर सांगितलं पण लक्षात कसं ठेवायचं. तर बघ हे बघ, अ म्हणजे अग्नेय, बरोबर, अग्नेय. द म्हणजे दक्षिण, अदन. न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, अदन पवा वा म्हणजे वायव्य, ठीक आहे, वायव्य. आता हे नाही का वाजतो कसा हे फक्त नाही की एक वाक्य पूर्ण होण्यासाठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तर बघा अदन पवा वाजतो कसा, तर कसं वाजतोय उईपू. पवा म्हणजे नाही का, पवा म्हणजे एक बासरी वगैरे ते वाद्य, त्याला पवा वगैरे असं म्हटलं जातं. तर ते म्हणून पवाचा शब्द वापरलेला आपण. तर बघा आता वाजतो कसा, तर कसा वाजतोय तो उईपू उईपू उईपू, ठीक आहे की नाही. तर उ म्हणजे काय उत्तर, उत्तर. ई म्हणजे काय ईशान्य, आणि पू म्हणजे काय पूर्व, ठीक आहे. पू म्हणजे काय पूर्व. तर या ठिकाणी बघा पूर्ण ज्या दिशा आहे मुख्य दिशा आणि उपदिशा या तुमच्या या ठिकाणी कव्हर झालेल्या आहे. आणि कोणती दिशा कुठे आहे हे पण नाही एकदम सिरियल वाईज नाही का तुमच्या पूर्ण ध्यानात राहतं या ठिकाणी. बघा जर तुम्ही चांगलं केअरफुली जर या वाक्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला दिशावरच्या नाही का ज्या काही पूर्ण दिशा आहे, मुख्य दिशा, उपदिशा, ह्या सगळ्या नाही का तुमच्या एकाच वाक्यामध्ये सगळ्या लक्षात राहणार. फक्त एवढा एक सेंटेन्स, एवढं एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे की आहे अदन पवा वाजतो कसा उईपू, बस. आणि अग्नेयपासून सुरुवात करायची, अशी डायग्राम काढून घ्यायची आणि अग्नेयपासून सुरुवात करायची, ठीक आहे. तर हे बघा अदन पवा वाजतो कसा, वाजतो म्हणजे हे तुम्हाला फक्त नाही की एक वाक्य सेंटेन्स पूर्ण होण्यासाठी आणि अर्थ पूर्ण होण्यासाठी टाकायचं आहे. तर वाजतो कसा तर उईपू, बरोबर. तर या ठिकाणी तुमच्या पूर्ण दिशा पाठ होत आहे, एवढं समजलं.
त्यानंतर बघा आणखी नाही का यामध्ये काही कोनांवरती पण क्वेश्चन विचारला जातो की बघा आता राम नाही का पूर्वेकडे गेला, त्यानंतर नाही का 90 अंशात पूर्वेकडे वळाला किंवा दक्षिणेकडे वळाला, उत्तरेकडे वळाला, तर असे क्वेश्चन पण विचारले जातात. तर बघा या ठिकाणी नाही का तुम्हाला कोण पण पाहायला भेटतं. बघा या ठिकाणी बघा उत्तर ते पूर्व हा नाही का तुम्हाला या ठिकाणी 90 अंशाचा कोण दिसतोय, बरोबर. या दोन्हीमध्ये बघ हा 45 आणि हा 45, म्हणजे उत्तर आणि ईशान्येमध्ये हा 45 अंशाचा कोण इथं, बरोबर आहे. त्याचबरोबर हा पण नाही का ईशान्य आणि पूर्वमध्ये 45 अंशाचा कोण होतो, ठीक आहे. आणि उत्तर आणि पूर्वमध्ये 90 अंशाचा कोण होतो. तसंच या साईडने पण सेम तसंच होतं, बरोबर आहे का नाही. त्यानंतर बघ पुढे हा असा तुला उत्तर ते दक्षिण हा 180 अंशाचा कोण पाहायला भेटतो, बरोबर आहे का नाही. तर ह्या असे कोण पण तुला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि हा पूर्ण जर म्हटलं तर 360 अंशाचा कोण तयार होतो, बरोबर, उत्तरपासून ते हा पूर्ण इथपर्यंत, ठीक आहे. त्याच म्हणजे हे तुला हे कोण पण तुला माहीत पाहिजे. तर असे काही बेसिक होतं हे. ज्यावेळेस तुला माहीत असेल तर तुला गणित सोडवणं एकदम इझी जाणार. तर चला काही गणित बघू आपण याच्यावरचे, म्हणजे तुम्हाला समजून येईल, ठीक आहे. तर चला, तर बघा या ठिकाणी आपण दिशावरचं पहिलं गणित घेतलंय. तर बघा गणित बघा, प्रशांत दक्षिणेकडे सरळ 15 किलोमीटर चालत गेला व उजवीकडे वळून तो 8 किलोमीटर चालत चालला, तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तर बघा ती डायग्राम जी काढून दिली ती तुम्ही नाही का ज्यावेळेस पण क्वेश्चन सोडत असेल त्यावेळेस नाही का ती समोर आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला नाही का प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. तर बघा म्हणलं काय याच्यामध्ये, तर बघा पहिले तर डायग्राम बघा या ठिकाणी या अशी, ठीक आहे. तर इथे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम या दिशा बरोबर अशा पद्धतीने ज्या आहे त्या, ठीक आहे. तर पुढे काय करायचं आहे, तर म्हणलं काय प्रशांत दक्षिणेकडे किती गेलाय, तर 15 किलोमीटर गेलाय. कधी पण गणित सोडवताना नाही का हे तुमचं सेंट्रल पकडायचं, ठीक आहे, आणि इथूनच गणिताला सुरुवात करायची. तर म्हणलं काय प्रशांत दक्षिणेकडे सरळ किती किलोमीटर चालत गेलाय, तर 15 किलोमीटर गेलाय, बरोबर. तर हे बघा इथून हा सरळ दक्षिणेकडे म्हणजे खालच्या साईडला किती गेलाय, 15 किलोमीटर चालत गेलाय. किती, तर हा 15 किलोमीटर आलाय, समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा गणितात काय म्हणलंय, तो उजवीकडे वळून तो 8 किलोमीटर चालला, ठीक आहे. तर असा तो समोर खाली आलाय दक्षिणेकडे आणि त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे, बरोबर. तर उजवीकडे किती वळालेला आहे तो, तर उजवीकडे वळालेला आहे 8 किलोमीटर, ठीक आहे. तर हा इकडे तो उजवीकडे 8 किलोमीटर वळालेला आहे. तर आता पुढे काय म्हणलेलं आहे, तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल, बरोबर आहे का नाही. तर ह्या स्थानापासून तो किती अंतरावर आहे असं म्हटलंय. तर काही ज्यांना समजा गणित कशा पद्धतीने सोडवायचं माहीत नाही तर ते काय करते, सिंपल 15 + 8 बरोबर किती होतं रे, 23. तर ते सरळ उत्तर 23 करून टाकतील. ऑप्शनमध्ये जे उत्तर असेल समजा दिलं, फसवण्यासाठी उत्तर दिलंच असणार आहे असं साहजिकच, तर 23 करतील आणि पुढचा क्वेश्चन घेतील. पण भाऊ या ठिकाणी त्याचं हे गणित नाही का चुकलेलं असणार आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं आहे, तर बघा हे अंतर आपल्याला काढायचं आहे त्याचा मूळ ठिकाणापासून. तर या ठिकाणी करायचं काय, तर या ठिकाणी नाही का काय म्हणतात त्याला, त्रिकूट. हां या ठिकाणी नाही का त्रिकूट वापरला जातं. जर त्रिकूट माहीत नसलं तर बघा सिंपल आणखी एक पद्धत या ठिकाणी, हे 15 आहे ना, तर 15चा वर्ग घ्या. 15चा वर्ग, आता वर्ग तर आपल्याला या ठिकाणी नाही का गणितासाठी वर्ग घन पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच आपण गणित फास्ट पद्धतीने सोडू शकतो. तर बघा 15चा वर्ग किती येतो, 225 आहे, बरोबर आहे का नाही. तसंच 8चा वर्ग किती रे, 8चा वर्ग किती आहे, तर 8चा वर्ग आहे 64, ठीक आहे. तर याची बेरीज करून घ्या, 5 आणि 4 किती 9, 6 आणि 2 किती 8, आणि हे 2 जशाच तसे म्हणजे 289. तर 289 ही पण एक वर्ग संख्या आहे. तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा, तर ह्या संख्येचं घनमूळ काढून घ्या, वर्गमूळ काढून घ्या. तर वर्गमूळ याचं किती आहे, तर ही आहे 17 या संख्येचा वर्ग आहे तो. तर याचं अंतर असणार आहे मूळ ठिकाणापासून 17 किलोमीटर, ठीक आहे.
तर हे तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी 17 किलोमीटर. ठीक आहे, समजलं. तर बघा या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण घेतलंय. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, समीर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे व तो डावीकडे 180 अंश कोनात वळाल्यास त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असेल असं म्हटलंय, बरोबर आहे. तर समीर नाही का उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर काय मला नाही माहित तो काय पाहतोय, त्याच्या गर्लफ्रेंडची वाट पाहतोय की काय बघतोय, का बसची वाट पाहतोय, नेमकं काय करतोय ते मला नाही माहिती, पण तिकडे तोंड करून उभा आहे तो उत्तरेकडे, बरोबर. त्यानंतर तो काय करतोय, डावीकडे नाही का 180 अंश कोनात वळतोय. तर विचारलंय का त्याची पाठीमागची दिशा कोणती असेल. तर चला बघू. सुरुवातीला बघा या दिशा तुम्हाला माहित पाहिजे आहे की नाही. तर दिशा बघा, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि ही पश्चिम, बरोबर. तर म्हणलेलं काय, हा सेंट्रल पॉईंट पकडायचा, तो इथं उभा आहे आणि तो बघतोय कुठं, उत्तरेला, बरोबर. इथं उभा आहे आणि तो बघतोय इकडे उत्तरेला. ठीक आहे. त्यानंतर तो काय करतोय, आपल्या डावीकडे नाही का 180 कोनात वळतोय, बरोबर. ही डावी दिशा आहे समजा त्याची, इकडे तोंड करून असं उभा आहे तो उत्तरेकडे आणि तो नाही का 180 कोनात वळतोय. तर बघा हा आहे 90 अंशाचा कोन आणि हा आहे 90 अंशाचा कोन, म्हणजे तो पूर्ण असा वळतो इकडे, बरोबर. तर इथं आल्यानंतर वळाल्यास त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असं म्हणणं आहे. तर त्याचं तोंड इकडे होतं, तो असा झाला. ठीक आहे. इथं आल्यानंतर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असणार आहे, तर ती असणार आहे उत्तर दिशा, बरोबर, उत्तर दिशा. ठीक आहे. तर हेच एवढंच याचं उत्तर आहे. फक्त या ठिकाणी नाही का आपण जे कोन वगैरे आहे ते कोन बघितले, त्याच्या कोनात कसं वळतो ते तुम्हाला मी अगोदर सांगितलंच आहे. तर तो त्याच्या पाठीमागची दिशा आहे उत्तर, बरोबर ना. तर तो असं वळाल्यानंतर त्याच्या पाठीमागची दिशा साहजिकच कोणती असणार आहे, तर उत्तर दिशा असणार आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी याचं उत्तर पण उत्तरच आहे आणि उत्तरच आहे. तर ठीक आहे, दिशा पण उत्तर आहे आणि उत्तर पण उत्तर आहे. तर हे उदाहरण जे तुम्हाला मी कोन वगैरे सांगितले का यामध्ये किती अंशाचा कोन असतो, हा पूर्ण म्हणजे डिग्री वगैरे त्यात तुम्हाला 3 नंबरचं उदाहरण आहे. अमृता सकाळी देवपूजा करत असताना, बरोबर आहे, अमृता आहे सकाळी देवपूजा करत असते ती दररोज. तर मग सूर्याला पूजा करत असताना सूर्याला नाही का पाणी अर्पण करत होती, तर तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती आहे. तर बघा या ठिकाणी नाही का उदाहरणात दिलेलं आहे का अमृता सकाळी नाही का देवपूजा करत असताना नाही का दररोज सूर्याला पाणी नाही का अर्पण करते, तर तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती असेल असं या प्रश्नात विचारलेलं आहे. तर बघा पहिलं तर आपल्याला दिशा माहीत पाहिजे ना, है का नाही. तर त्यासाठी तुम्हाला सांगितलेला जो फॉर्म्युला तो लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्या मुख्य दिशा कोणत्या आहे, उत्तर, बरोबर, ही दक्षिण, ही पश्चिम आणि पूर्व. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला हे माहीत पाहिजे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो. जर सूर्य कोणत्या दिशेला उगवतो हे तुला माहीत नसेल तर भाऊ तिसरा मजला आहे, तीन मजल्याची बिल्डिंग आहे, त्याच्यावरती जायचं आणि जीव द्यायचा असं मी म्हणणार नाही. तर वरतून पाहायचं सूर्य कुठून उगवतोय, तसं खालून पण दिसेल तुला, पण वरती जाऊन बघ एक वेळेस, आहे का नाही. मी म्हणणार नाही का जीव दे, कारण सूर्य जर उगवतो कुठून कोणत्या दिशेने हे जर माहीत नसलं तर साहजिकच आहे ना. तर बघा उत्तर या ठिकाणी आपण काढू. तर प्रश्नामध्ये दिलेलं आहे का ती दररोज देवपूजा करत असताना सूर्याला पाणी टाकते, तर सूर्य कोणत्या दिशेने उगवतो, तर सूर्य साहजिक आहे का पूर्वेला उगवतो. हे त्रिकाल सत्य आहे की तो पूर्वेलाच उगवणार आहे. तर सूर्य आहे बघा या ठिकाणी, हा सूर्य आहे समज, या ठिकाणी तो उगवला आहे आणि ती सकाळी सकाळी सूर्याला पाणी टाकण्यासाठी आली. ती म्हणजे कोण, अमृता, बरं का. तर अमृता आली आहे पाणी टाकायला. कोणत्या बाणाने पाणी टाकायला येते आता ती मला नाही माहिती. त्याला पाहायसाठी येते की त्याला म्हणजे सूर्याला पाहायला येते की काय. तर बघा सूर्याला पाणी टाकायला आली ती, तर तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती, तर समजा ती पूर्वेला असं पाणी टाकते म्हणजे तिचं तोंड असणार इकडे पूर्वेला. हां, तर ह्या साईडला तिचं येणार आहे डावा हात, म्हणजे तिचं तोंड या साईडला आहे. तर तिच्या डाव्या हाताला असणार आहे कोणती दिशा, तर डाव्या हाताला असणार आहे उत्तर दिशा. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे उत्तर दिशा. तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, तर उत्तर दिशा आहे भावांनो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 4 नंबरचं उदाहरण घेतोय आपण. वायव्य आणि ईशान्य या 2 दिशांमधील अंशात्मक कोन किती. तर प्रश्न हा एकदम सोपा आहे. ज्यावेळेस तुम्हाला दिशा नाही का दिशांचं प्रॉपर लोकेशन जर माहीत असलं तर हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. आणि जर तुम्हाला लोकेशन नाही का माहीत नसलं म्हणजे दिशा कोणती कोणत्या साईडला आहे तर हेच तुम्हाला समजलं नाही तर गणित येणार नाही आहे. त्यामुळे नाही का तुम्हाला एक सिंपल सेंटेन्स सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा
कारण ते सुरुवातीलाच आपण घेतलेलं आहे गणितामध्ये, आहे की नाही. ज्यावेळेस आपण गणित सुरू करायच्या अगोदरच ते घेतलेलं आहे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला मी ती डायग्राम काढून घेतो, बरोबर आहे की नाही, दिशाची, ज्यामध्ये असणार आहे मुख्य दिशा आणि उपदिशा. तर बघा वाक्य काय होतं आपलं, वाक्य पण मी आज तुमचं पाठच करून घेणार आहे. वाक्य बघा, अदन पबा म्हणजे द न प वा, वाजतो कसा, तो उईपू वाजवतो. कसा वाजतो, उईपू उईपू उईपू, समजलं का, उईपू उईपू कसा वाजतो, उईपू उईपू, ठीक आहे. तर वाजवतो कसा, उईपू वाजतो. तर बघा या ठिकाणी आता दिशा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. अ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, व म्हणजे वा म्हणजे वायव्य, उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य आणि पू म्हणजे पूर्व. म्हणजेच अदन पव वाजवतो कसा, उईपू. तर ह्या आहे आपल्या 4 मुख्य दिशा आणि त्या ह्या उपदिशा, ठीक आहे. तर बघा आता याच्यात म्हणलेलं काय आहे, वायव्य आणि ईशान्य या 2 दिशांमधील अंशात्मक कोन किती आहे. तर बघा वायव्य कुठे आहे आपला, या ठिकाणी वायव्य आणि या ठिकाणी आहे ईशान्य. तर यांच्यातला अंशात्मक कोन काढायचा आपल्याला. तर बघ या ठिकाणी नाही का तुला हा पूर्ण नाही का 90 अंशाचा कोन दिसतोय, हा असा, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस हा डिवाइड होतोय म्हणजे हा ज्यावेळेस यामध्ये डिवाइड झाला तर 45 अंशाचा कोन होतोय, बरोबर आहे. तर बघ ईशान्य आपल्याला विचारलं कोणतं आहे, फक्त ईशान्य, वायव्य आणि ईशान्य या दोन्ही मधला कोन विचारलेला आहे. तर बघ हा वायव्य झाला आणि हा ईशान्य, या ठिकाणी झाला आहे 45 अंशाचा कोन, बरोबर. आणि ह्या ठिकाणी पण झाला आहे 45 अंशाचा कोन. तर 45 आणि 45 होत आहे तुझे 45 आणि 45 म्हणजेच 90 अंशाचा कोन या ठिकाणी तुला पाहायला भेटणार आहे आणि हेच तुझं उत्तर असणार आहे, ठीक आहे. तर चला मी अगोदरच म्हटलो तुम्हाला अशा पद्धतीचे पण प्रश्न असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे डिग्री किती अंशाची आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर बघा या ठिकाणी पाचवं उदाहरण घेतोय आपण. हरी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे आणि तो 3 वेळा उजव्या बाजूने काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती असेल. तर बघा हरी हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तर बघा या ठिकाणी दिशा अगोदर सुरुवातीला मुख्य दिशा, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि ही पश्चिम, बरोबर. इथपर्यंत समजलं. तर म्हणलेलं काय बघा, हरी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे हा हरी इथं आहे एक्झॅक्ट, समजून घ्या. आणि तो इकडे तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, बरोबर आहे, उभा आहे. आणि तो 3 वेळा आपल्या उजव्या बाजूने काटकोनात वळतो. तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे महत्त्वाचं, काटकोनात. तर काटकोन म्हणजे काय, हे तुम्हाला कोणत्या मापाचे असतात आणि त्यांना काय म्हणतात, लघुकोन, विशाल कोन, काटकोन, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर बघा काटकोन म्हणजे नाही का 90 अंशाचा कोन आहे, त्याला काटकोन म्हटलं जातं, बरोबर आहे. तर हा 3 वेळेस नाही का असं काटकोनात वळतो, त्यावेळेस येणारी जी दिशा आहे तर ती कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा तो इकडे आहे, तर आपला तो वळतो की कोणीकडे आहे, कोणत्या साईडला वळतोय, तर तो वळतोय उजव्या बाजूला त्याच्या काटकोनात 3 वेळेस. तर बघा या ठिकाणी एक वेळेस वळाला तो तर दक्षिणेला आला म्हणजे किती, इथे 90 अंश झाला, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काटकोनात वळाला आहे तो पश्चिमेकडे 90 अंश, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा वळाला आहे तो काटकोनामध्ये, म्हणजे बघा 1 वेळेस, 2 वेळेस आणि 3 वेळेस. 3 वेळेस वळाल्यानंतर त्याच्या समोरची दिशा कोणती असणार आहे, तर एक्झॅक्ट ती असणार आहे उत्तर दिशा, बरोबर आहे. तर उत्तर दिशा असणार आहे. तर हेच उत्तर आहे मित्रांनो. या ठिकाणी अशा प्रकारे आपण दिशावरचे या ठिकाणी उदाहरण घेतले, जे की नाही का तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असतात. जोपर्यंत तुम्हाला दिशा वगैरे समजत नाही ना, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन समजत नाही त्याचं, तोपर्यंत नाही का यावर्षी गणित अवघड वाटतं. पण खूप सोपे उदाहरण असतं यावरचे. जर तुम्हाला ते जे एक सेंटेन्स सांगितले ते लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या दिशा फिक्स एकदम ध्यानात राहतील, बरोबर आहे का नाही. तर चला भेटूया अशाच आणखी एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.